बघा प्रश्न क्रमांक 68, याचं उत्तर काय येईल बघा. आता बघा, हा जेव्हा प्रश्न पेपरला सेट टाकला आपण, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये दोन गट निर्माण झाले. काहींचं म्हणणं आहे सर याचं उत्तर 19 येते, काहींचं उत्तर आहे 13. तर बघा आपण याचं उत्तर आता पूर्ण सारासार विचार केल्यानंतर याचं उत्तर येत आहे 13वा दिवस. आता ते कसं 13वा दिवस बघा, प्रश्नपत्रिका तुमच्या जवळ आहे, एकदा वाचून घ्या प्रश्न. एक माणूस पहिल्या दिवशी 20 रुपये कमावतो आणि दुसऱ्या दिवशी 15 रुपये खर्च करतो. ठीक आहे. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा 20 रुपये कमावतो व चौथ्या दिवशी 15 रुपये खर्च करतो. जर तो असाच कमावत राहिला आणि खर्च करत राहिला तर त्याच्याकडे 50 रुपये कितव्या दिवशी जमा होतील. बघा ही टाईप तुमच्या कुठं लागू होते माहिती आहे का. बघा ते एक वानर खांबावर चढताना पहिल्या मिनिटात किंवा पहिल्या प्रयत्नात 3 मीटर वर जातो, दुसऱ्या प्रयत्नात 1.5 मीटर खाली येतो किंवा 2 मीटर खाली येतो. पुन्हा तिसऱ्या प्रयत्नात काय करतो, तो 3 मीटर वर जातो, पुन्हा चौथ्या प्रयत्नात तो 1.5 किंवा 2 मीटर खाली घेतो. हीच टाईप इथं लागू होती. आता याचं उत्तर 13 आहे. ज्या मुलांचं 13 आलं त्यांना मार्क मिळाला असेलच. ठीक आहे. आता हे कसं आहे बघा, आता इथे मी पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा, 5वा, 6वा असे काही दिवस लिहिलेत. आता याचा जर विचार केला आपण, तो पहिल्या दिवशी काय करतो, 20 रुपये कमावतो, दुसऱ्या दिवशी काय करतो, 15 रुपये खर्च करतो. म्हणजे पहिल्या 2 दिवसात किती रुपये जमा आहे त्याच्याकडे, 5 रुपये. पुन्हा तो काय करणार आहे, 20 रुपये कमावणार, 15 रुपये खर्च करणार. दुसऱ्या 2 दिवसात तो काय करणार आहे, पुन्हा 5 रुपये जमा करणार. लक्षात. पुन्हा तो काय करणार, 20 रुपये खर्च करणार, कमावणार आहे, 15 रुपये खर्च करणार आहे. याच्यात किती बसले त्याला, 5 रुपये वाचणार आहे. मग बघा इथं पहिल्या 2 दिवसात 5, दुसऱ्या 2 दिवसात 5, तिसऱ्या 2 दिवसात 5, म्हणजे 6 दिवसात त्याच्याकडे जमा किती झाले, फक्त 15 रुपये. आता हे जर क्रम चालू ठेवला आपण तर ठीक आहे. हे जर क्रम पूर्ण चालू ठेवला, इथं आपल्याला जागा नाही आहे, थोडंसं सांगतो मी तुम्हाला. हा पूर्ण जर क्रम चालू केला आपण, आता इथपर्यंत 6 पर्यंत आलो बघा. आता राहिलेली संख्या इथली तुम्ही 7वा दिवस, 8वा दिवस, 9वा, 10वा, 11वा, 12वा आणि एक काय असेल 13वा दिवस. आता इथे तो काय करणार आहे, 20 रुपये कमावणार, 15 रुपये खर्च करणार. इथे वाचले किती, 5 रुपये. लक्षात. ठीक आहे. 10व्या दिवशी तो काय करणार आहे, 20 रुपये कमावणार, 9व्या दिवशी 20 रुपये कमावणार, 10व्या दिवशी 15 रुपये खर्च करणार. पुन्हा इथे किती राहिले आहे, 5 रुपये चालते त्याजवळ. 11व्या दिवशी तो काय करणार आहे, 20 रुपये कमावणार, 12व्या दिवशी 15 रुपये खर्च करणार. इथे त्याला 5 रुपये उरलेत. आता बघा त्याचा 12व्या दिवसापर्यंतचे पैसे जमा किती झाले, 5, 10, 15, 20, 25 आणि 30. इथपर्यंत 30 रुपये जमा झाले. आता तो 13व्या दिवशी जेव्हा कामाला जाईल ना, तेव्हा तो 20 रुपये कमावून आणेल. झाले. आता तो काय करेल, 14व्या दिवशी खर्च करणारच नाही ना, इथं ते जमा झालेत ना. इथं हे बघा, हे 20 प्लस हे राहिलेले 30. लक्षात. टोटल किती, 50. म्हणजे 13व्या दिवशी त्याची अमाऊंट किती रुपये बनेल, 50 रुपये बनेल. म्हणून उत्तर काय झालं आपलं, 13. ठीक आहे.